नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा इशू मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण व संभाव्य असे सामान्य ज्ञान या विषयाचे 200 प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण व IMP असे आहेत. तरीही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे? द ग्रेट सेंट्रल टर्मिनल हे जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे. हे टर्मिनल न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. नेक्स्ट, लोत्से हे पर्वत शिखर कोणत्या देशात आहे? तर लोत्से हे नेपाळ या देशात आहे. नेक्स्ट, स्वीडनची राजधानी कोणती आहे? तर स्टॉकहोम ही स्वीडनची राजधानी आहे. नेक्स्ट, कोटोपॅक्सी ज्वालामुखी कोणत्या देशात आणि कोणत्या पर्वत श्रेणीत आहे? तर कोटोपॅक्सी ज्वालामुखी इक्वेडोरमधील अँडीज पर्वत रांगेत आहे. नेक्स्ट, पश्चिम किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला काय म्हणतात? तर पश्चिम किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला मलबार कोस्ट असे म्हणतात. नेक्स्ट, हिराकूट योजना कोणत्या राज्यात आहे? तर हिराकूट ही योजना ओडिशा राज्यात आहे. नेक्स्ट, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि कॅनडाची सीमा कोणती रेषा ठरवते? तर 49वी समांतर रेषा या दोन्ही देशाची सीमारेषा ठरवते. नेक्स्ट, लोह कोणत्या प्रकारच्या खडकात आढळते? तर आग्नेय खडकामध्ये लोह आढळते. नेक्स्ट, मेसेटा पठार कुठे आहे? तर स्पेन या देशामध्ये मेसेटा पठार आहे. प्रश्न क्रमांक 920, कोणता कालवा अटलांटिक व पॅसिफिक महासागरांना जोडतो? तर पनामा कालवा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडतो. नेक्स्ट, न्यूमेर बेट कोठे आहे? तर बंगालच्या उपसागरात न्यूमेर हे बेट आहे. नेक्स्ट, मलेरियाचे औषध क्विनाइन कोणत्या झाडाच्या सालीपासून मिळते? तर सिन्कोना या झाडाच्या सालापासून हे औषध मिळते. नेक्स्ट, खंडांचा खंड असे कोणत्या खंडाला म्हणतात? तर आशियाला खंडाचा खंड असे म्हणतात. नेक्स्ट, जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनिव्हा या ठिकाणी जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात उंच पठार कोणते आहे? तर तिबेटचे पठार हे जगातील सर्वात उंच पठार आहे. नेक्स्ट, लिटल व्हेनिस या टोपण नावाने ओळखले जाते. तर व्हेनेझुला हे ठिकाण लिटल व्हेनिस या टोपण नावाने ओळखले जाते. नेक्स्ट, लाई जमातीचे निवासी क्षेत्र कोठे आहे? तर म्यानमार या ठिकाणी लाई जमातीचे निवासी क्षेत्र आहे. नेक्स्ट, मासिनराम हे जगातील सर्वात जास्त पर्जन्यमान असलेले ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे? मासिनराम हे ठिकाण मेघालय या राज्यात आहे. नेक्स्ट, दुर्गापूर स्टील प्लांटची स्थापना कोणत्या देशाच्या सहकार्याने झाली? तर ग्रेट ब्रिटन या देशाच्या सहकार्याने दुर्गापूर स्टील प्लांटची स्थापना झाली. नेक्स्ट, बेकल सरोवर कोणत्या देशात आहे? तर बेकल हे सरोवर रशिया या देशात आहे. नेक्स्ट, किताब उल हिंद या प्रसिद्ध भौगोलिक पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अल्बेरुनी हा किताब उल हिंद या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, हवेतील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटर हे उपकरण वापरले जाते. नेक्स्ट, रिश्टर स्केल काय मोजण्यासाठी वापरले जाते? भूकंपाचे धक्के मोजण्यासाठी रिश्टर स्केल वापरले जाते. नेक्स्ट, एकाच वेळी भूकंप होणाऱ्या ठिकाणी जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात? तर होमोसोमल असे या रेषेला म्हणतात. नेक्स्ट, सूर्यमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर शनी हा सूर्यमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे. तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. नेक्स्ट, कोणता ग्रह सूर्यापासून सर्वात लांब आहे? तर नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून सर्वात लांब आहे.
नेक्स्ट, सूर्यमालेचा जनक कोणाला म्हणतात? तर निकोलस कोपर्निकस याला सूर्यमालेचा जनक असे म्हणतात. नेक्स्ट, भारताची दक्षिण उत्तर लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? तर 3214 किलोमीटर एवढी भारताची दक्षिण उत्तर लांबी आहे. नेक्स्ट, सिंधू संस्कृतीचा शोध कधी लागला? तर 1922मध्ये सिंधू संस्कृतीचा शोध लागला. नेक्स्ट, हडप्पा संस्कृतीचा प्रसार किती दूर झाला? तर सिंधू, राजस्थान ते गुजरातपर्यंत हडप्पा संस्कृतीचा प्रसार झाला. नेक्स्ट, सर्वात जुना वेद कोणता? तर ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे. नेक्स्ट, आर्य लोक भारतात कोठून आले? तर मध्य आशियातून आर्य लोक भारतात आले असे म्हणतात. नेक्स्ट, गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला? तर नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झाला. नेक्स्ट, गौतम बुद्धाचा जन्म कधी झाला? इसवी सन पूर्व 563मध्ये गौतम बुद्धाचा जन्म झाला. नेक्स्ट, गौतम बुद्धाचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला? तर उत्तर प्रदेशमधील कुशीनगर या ठिकाणी गौतम बुद्धाचा मृत्यू झाला. नेक्स्ट, ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी पहिला उपदेश कोठे दिला? तर सारनाथ या ठिकाणी गौतम बुद्धांनी पहिला उपदेश दिला. भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई व बक्सारची लढाई कोणत्या तारखेस झाल्या? तर प्लासीची लढाई ही 23 जून 1757 व बक्सारची लढाई ही 23 ऑक्टोंबर 1764 या दिवशी झाली. नेक्स्ट, कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही? तर नर्मदा ही नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही. नेक्स्ट, नाथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे? तर जायकवाडी या जलाशयाचे नाथसागर हे नाव आहे. हे जलाशय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी आहे. नेक्स्ट, मोगादेशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर मोगादेशू ही सोमालिया या देशाची राजधानी आहे. नेक्स्ट, भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य हे उत्तर प्रदेश आहे. नेक्स्ट, सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो, याचे कारण काय आहे? तर प्रकाशाचे अपवर्तन यामुळे सूर्य क्षितिजाच्या थोडे खाली असताना देखील आपल्याला दिसतो. नेक्स्ट, रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. नेक्स्ट, डॅश या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची सरकारी बँक म्हणून काम पाहत आहे. तर 1 एप्रिल 1935 पासून RBI ही भारताची सरकारी बँक म्हणून काम पाहते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? तर क्रेडिट कार्ड याचा वापर प्लास्टिक मनी म्हणून केला जातो. नेक्स्ट, लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता डॅश हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे. तर अरुणाचल प्रदेश हे कमी घनतेचे राज्य आहे. नेक्स्ट, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट ही डॅश आहेत. तर लक्षद्वीप बेटे हे प्रवाळ बेटे आहेत. नेक्स्ट, महात्मा फुले यांनी समाजाची स्थापना कधी केली? तर 24 सप्टेंबर 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. नेक्स्ट, आधुनिक भारताचे जनक व प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? तर राजाराम मोहन राय या समाजसुधारकाचा गौरव केला जातो. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर दी शूद्रास हा ग्रंथ कोणाला समर्पित केला? तर हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित केला. नेक्स्ट, महाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते? तर 26 जून हा दिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, ग्रामगीता लिहिणारे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे? तर तुकडोजी महाराज यांचे खरे नाव माणिक
बंडोजी इंगळे अशी आहे. नेक्स्ट, भारतात 1953मध्ये भाषावार राज्य पुनर्रचना आयोग हा फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. नेक्स्ट, ताऱ्याचे लुकलुकणे याचे कारण काय आहे? तर वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक हा याचे मुख्य कारण आहे. नेक्स्ट, 1861च्या कायद्यानुसार भारतातील कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? तर 1861च्या कायद्यानुसार मुंबई, मद्रास आणि कोलकाता या 3 ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. नेक्स्ट, कोणाला भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाते? तर लॉर्ड मेयो यांना भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, बनारस हिंदू विश्वविद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने बनारस हिंदू विश्वविद्यापीठाची स्थापना झाली. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण होते? तर राजकुमारी अमृता कौर या स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री होती. नेक्स्ट, कार्बोनिल क्लोराईड या वायूस कोणत्या नावाने संबोधले जाते? तर फॅसिझन या नावाने कार्बोनिल क्लोराईड या वायूस संबोधले जाते. नेक्स्ट, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? सार्वजनिक काका यांनी वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेतले होते. नेक्स्ट, 16 एप्रिल 1853 महाराष्ट्रातील कोणत्या स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली? तर बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान पहिली रेल्वे धावली. नेक्स्ट, बीजमाता या टोपण नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर रईबाई पोपरे यांना बीजमाता या टोपण नावाने ओळखले जाते. नेक्स्ट, मराठी भाषेचे लेखन या लिपीत केले जाते? तर देवनागरी या लिपीत मराठी भाषेचे लेखन केले जाते. नेक्स्ट, जून 1948मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्याचा बीमोड केला? तर ऑपरेशन ब्लू स्टार या मोहिमेअंतर्गत जून 1948मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्याचा बीमोड केला. नेक्स्ट, अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? तर कोलंबस याने अमेरिका खंडाचा शोध लावला. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला? तर 2010मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला. नेक्स्ट, महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर सातारा जिल्ह्यातील कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण स्वीकारते? तर संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान हे लोकसभा सभापती स्वीकारतात. नेक्स्ट, नोवाक जोकोविच हा टेनिसपटू कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतो? तर सर्बिया या देशाचा नोवाक जोकोविच खेळाडू आहे. नेक्स्ट, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्टेशन कोणते? आसाममधील गुवाहाटी हे पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्टेशन आहे. नेक्स्ट, रत्नागिरी जिल्ह्याला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे? तर एकूण 237 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा रत्नागिरीला लागलेला आहे. नेक्स्ट, 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर बेलापूर अहिल्यानगर या ठिकाणी पहिला साखर कारखाना सुरू झाला. नेक्स्ट, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? तर रयतवारी या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले. नेक्स्ट, वीर दामोदर सावरकर यांना कोणती शिक्षा झाली? तर 2 जन्मठेपेची शिक्षा म्हणजे एकूण 50 वर्ष शिक्षा झाली होती. नेक्स्ट, लालबाग गार्डन कोणत्या राज्यात आहे?
तर लालबाग गार्डन हे कर्नाटक या राज्यात आहे. नेक्स्ट, लालगड पॅलेस कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यात लालगड पॅलेस आहे. नेक्स्ट, भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर आंबागड किल्ला हा तुमसर या तालुक्यात आहे. नेक्स्ट, भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसीखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली? तर ऑक्टोबर 1984 या प्रकल्पाची पायाभरणी झाली. नेक्स्ट, कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? तर 42वी घटना दुरुस्ती 1976 या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, भारत चीन देशाच्या दरम्यान चकमक झालेल्या चर्चेत असलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर गलवान प्रदेश हा लडाख या केंद्रशासित प्रदेशात आहे. नेक्स्ट, सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे पुस्तक डॉक्टर आह साळुंखे यांनी लिहिले आहे. नेक्स्ट, सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षक व पहिल्या स्त्री मुख्याध्यापक म्हणून ओळखले जाते. हे विधान कसे आहे? तर हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट, आरशाचा ध्रुव व नाभी यांच्यातील अंतराला नाभी अंतर म्हणतात. तर नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या डॅडॅश असते. तर नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते. नेक्स्ट, भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली? तर 31 जुलै 1995 या वर्षी भारतात मोबाईल सेवा सुरू झाली. नेक्स्ट, इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. तर इतिहास संशोधन मंडळाची स्थापना ही 7 जुलै 1910 पुणे या ठिकाणी करण्यात आली. नेक्स्ट, ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? ब्रिक्स या संघटनेचे मुख्यालय शांघाई, चीन या ठिकाणी आहे. नेक्स्ट, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे? तर 73वी घटना दुरुस्ती यानुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, स्टार्ट ऑफ इंडिया आणि स्टँड ऑफ इंडिया ही मोहीम डॅडॅशशी संबंधित आहे. तर या दोन्ही मोहिमा उद्योगाशी संबंधित आहेत. नेक्स्ट, गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर गोंडवाना विद्यापीठ हे 2011 स्थापन करण्यात आले. नेक्स्ट, एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एक उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे. तर एल निनो हा स्पॅनिश शब्दाचा मराठी अर्थ काय आहे? तर एल निनो या शब्दाचा अर्थ बाळ असा आहे. नेक्स्ट, कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा साथरोग कायदा ब्रिटिशांनी डॅडॅश साली प्लेगच्या साथीत केला होता. तर 1897चा कायदा हा प्लेगच्या साथीत केला होता. नेक्स्ट, तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी लिहिले? तर 1855 महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर कळसुबाई शिखराची उंची ही 1646 मीटर आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट, नियमित मद्यपानामुळे डॅडॅश या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो. तर व्हिटॅमिन बी या जीवनसत्वाचा अभाव दारू पिल्यामुळे होतो. नेक्स्ट, या ठिकाणी 2-3 मराठीचे प्रश्न आहेत, ते पण आपण पाहणार आहोत. मितभाषी या शब्दाचा अर्थ काय आहे? तर मितभाषी म्हणजे मोजके व कमी बोलणारा. नेक्स्ट, कनक, सुवर्ण, हेम व कांचन हे कशाचे समानार्थी शब्द आहेत? तर हे सोन्याचे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट, इतिश्री होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर इतिश्री होणे म्हणजे समाप्त होणे किंवा शेवट होणे. नेक्स्ट, भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर सी राजगोपालाचारी हे भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. 2043 भारत आणि पाकिस्तानची फाळणी करण्यासाठी कोणती योजना वापरली गेली? तर माउंट बॅटन योजना ही भारत व पाकिस्तानची फाळणी करण्यासाठी
तयार करण्यात आली होती. नेक्स्ट, भारताकडे जाणारा सागरी मार्ग कोणी शोधला? तर वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधला. नेक्स्ट, भारताच्या श्वेत क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर वर्गीस कुरियन यांना भारतीय श्वेत क्रांतीचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट, भारतातील कोणत्या राज्यात चहाचे सर्वाधिक उत्पादन होते? तर चहाचे सर्वाधिक उत्पादन हे आसाम या राज्यात होते. नेक्स्ट, भारतातील कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त थंडी असते? तर लडाखमधील लेह या ठिकाणी सर्वात जास्त भारतातील थंडी असते. नेक्स्ट, भारतातील कोणत्या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होते? तर पश्चिम बंगाल या राज्यात भारतात सर्वाधिक तांदळाचे उत्पादन होते. नेक्स्ट, भारतातील सर्वात महागडे शहर कोणते आहे? तर मुंबई हे सर्वात महागडे शहर आहे. नेक्स्ट, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर भारतरत्न MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. नेक्स्ट, जगातील पहिले विद्यापीठ कोणते आहे? तर तक्षशिला विद्यापीठ हे जगातील पहिले विद्यापीठ आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात जुना धर्म कोणता आहे? तर सनातन धर्म हा धर्म जगातील सर्वात जुना धर्म मानला जातो. नेक्स्ट, जगात सर्वात आधी छापील चलन कोणत्या देशाने जारी केले? तर चीन या देशाने जगात सर्वात प्रथम छापील चलन सुरू केले. नेक्स्ट, जगातील पहिले शहर ज्यावर अणुबॉम्ब टाकण्यात आला तर हिरोशिमा या शहरावर पहिल्यांदा अणुबॉम्ब टाकण्यात आला. नेक्स्ट, जगातील कोणत्या देशाने पुस्तक सर्वप्रथम काढले? तर चीन या देशाने सर्वप्रथम पुस्तक काढले. नेक्स्ट, जगातील पहिल्या महिला पंतप्रधानांचे नाव सांगा. तर एस बंदरनायके जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. एस बंदरनायके या श्रीलंकेच्या पंतप्रधान होत्या. नेक्स्ट, जगातील कोणत्या देशाचे अंतराळात कृत्रिम उपग्रह ठेवणारा पहिला देश ठरला? तर रशिया हा पहिला देश ठरला. नेक्स्ट, जगातील प्रथमच अंतराळात गेलेल्या व्यक्तीचे नाव सांगा. तर मेजर युरी गागरिन हे प्रथमच अंतराळात गेलेले व्यक्ती होते. नेक्स्ट, जगातील कोणत्या व्यक्तीने विमानाचा शोध लावला? तर राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावला. नेक्स्ट, चिल्का तलाव यालाच लँगून सरोवर असेही म्हणतात. हे कोठे आहे? तर ओडिसा या ठिकाणी चिल्का सरोवर आहे. नेक्स्ट, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स कोठे आहे? तर फुलांची घाटी ही उत्तराखंड येथील चमोली या ठिकाणी आहे. नेक्स्ट, मकराना ही संगमवरी खान कोठे आहे? तर मकराना ही खान राजस्थान या राज्यात आहे. नेक्स्ट, भारतातील पहिली तेलविहीर कुठे आहे? तर आसाममधील दिग्बोई या ठिकाणी भारतातील पहिली तेलविहीर आहे. नेक्स्ट, रणजी ट्रॉफीची सुरुवात केव्हा झाली? तर रणजी ट्रॉफी ही 1934-35 या दरम्यान सुरुवात झाली होती. ही ट्रॉफी क्रिकेटशी संबंधित आहे. नेक्स्ट, व्लादिमीर पुतिन हे कितव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत? तर 5व्यांदा हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्राचे राज्यशस्त्र कोणते? तर दांडपट्टा हे राज्यशस्त्र आहे. नेक्स्ट, कोणती भाषा अभिजात भाषा नाही? तर कोकणी ही अभिजात भाषा नाही. नेक्स्ट, राज्यसभेत महाराष्ट्रासाठी एकूण किती जागा आहेत? तर राज्यसभेवर महाराष्ट्रातून एकूण 19 खासदार निवडून दिले जातात. नेक्स्ट, वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना केव्हा झाली? 1917मध्ये वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना झाली. नेक्स्ट, महाराष्ट्रात भुईमुगाचे पीक कोणत्या नदीच्या क्षेत्रात सर्वात जास्त आहे? तर कृष्णा नदीच्या क्षेत्रामध्ये भुईमुगाचे पीक सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे? तर बेसाल्ट हा खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे. नेक्स्ट, महाजन सभेची स्थापना कोणी केली? तर सुब्रमण्यम अय्यर यांनी महाजन सभेची स्थापना केली. नेक्स्ट,
दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर दांडेली अभयारण्य हे कर्नाटक या राज्यात आहे. ब्रह्म समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1828 मध्ये राजाराम मोहन राय यांनी ब्रह्म समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली. नेक्स्ट, कर्नाळा पक्षावरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळा पक्षावरण हे रायगड या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर वर्धा जिल्ह्यात हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट, कोणते पीक खरीप नाही? तर गहू हे खरीपाचे पीक नसून हे रब्बीचे पीक आहे. नेक्स्ट, मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? तर इसवी सन 1875 मध्ये मुंबई शेअर बाजाराची स्थापना झाली. भारतातील सर्वात जुना शेअर बाजार हाच आहे. नेक्स्ट, राष्ट्रगुप्तार या साप्ताहिकाशी संबंधित कोण होते? तर दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रगुप्तार हे साप्ताहिक सुरू केले होते. नेक्स्ट, कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कुचिपुडी हे नृत्य आंध्र प्रदेशशी संबंधित आहे. नेक्स्ट, मधुबनी चित्रकला पेंटिंग कुठली आहे? तर बिहार या राज्याची ही चित्रकला पेंटिंग आहे. नेक्स्ट, बटाटा हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये आला? तर पोर्तुगीज भाषेतून बटाटा हा शब्द मराठीत आला. नेक्स्ट, ओ रक्तगटाला सर्वयोग्यदाता म्हणतात. तर कोणत्या रक्तगटाला सर्वयोग्यग्राही म्हणतात? तर AB रक्तगटाला सर्वयोग्यग्राही असे म्हणतात. नेक्स्ट, लाल रक्तपेशी कशात तयार होतात? तर अस्थिमज्जेत लाल रक्तपेशी तयार होतात. नेक्स्ट, लाल रक्तपेशीचे आयुष्य किती आहे? तर लाल रक्तपेशी एकूण 120 दिवस जगतात. नेक्स्ट, पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य किती असते? तर 1 ते 4 दिवस एवढे पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य असते. नेक्स्ट, पांढऱ्या रक्तपेशीला काय म्हणतात? तर ल्युकोसाइट असे पांढऱ्या रक्तपेशीला म्हणतात. नेक्स्ट, शरीराचे तापमान कोण नियंत्रित करते? तर हायपोथालेमस ग्रंथी शरीराचे तापमान नियंत्रित करते. नेक्स्ट, रक्तदाब मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? सिग्मोमॅनोमीटर असे रक्तदाब मोजण्याच्या साधनाला म्हणतात. नेक्स्ट, ब्लड बँक कशाला म्हणतात? तर लिहा याला ब्लड बँक असे म्हणतात. नेक्स्ट, पचलेले अन्न कशाने शोषले जाते? तर पचलेले अन्न हे लहान आतड्यातून शोषले जाते. नेक्स्ट, पित्त कशाद्वारे स्रावले जाते? तर यकृताद्वारे पित्त हे स्रावले जाते. नेक्स्ट, जीवनसत्व य कशात साठवले जाते? तर जीवनसत्व ए हे जास्त प्रमाणात यकृतामध्ये साठवले जाते. नेक्स्ट, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. नेक्स्ट, सर्वात लहान ग्रंथी कोणती, जिला मास्टर ग्रंथी असेही म्हणून ओळखले जाते? तर पिट्युटरी ही सर्वात लहान ग्रंथी आहे. नेक्स्ट, मानवाच्या फासळ्यांची संख्या किती आहे? 12 जोड्या असतात. तर एकूण 24 हाडे असतात. नेक्स्ट, शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे? तर मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात. नेक्स्ट, शरीरातील एकूण स्नायूची संख्या ही 639 एवढी आहे. नेक्स्ट, लाळेमध्ये कोणते एन्झाईम आढळते? तर टायलिन हे एन्झाईम लाळेमध्ये आढळते. नेक्स्ट, लिंग निर्धारण कुठे होत असते? पुरुषांच्या गुणसूत्रानुसार लिंग निर्धारण होत असते. नेक्स्ट, शरीरात किती गुणसूत्रे आढळतात? तर शरीरात एकूण 46 गुणसूत्रे आढळतात. तर गुणसूत्रांच्या जोड्या विचारल्यास 23 जोड्या आढळतात. नेक्स्ट, शरीराचा सर्वात मोठा अवयव कोणता? तर त्वचा हा मानवी शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. नेक्स्ट, शरीरातील ॲमिनो ॲसिडची संख्या किती आहे? तर शरीरात एकूण 22 ॲमिनो ॲसिड असतात. नेक्स्ट, शरीरात दररोज किती लिटर मूत्र तयार होते? तर शरीरात
रोज 1.5 लिटर एवढे मूत्र तयार होते.